यांच्या काय बापाचं लग्न आहे का काय येतं एवढी शाटोपट करायला? हे माणसं यांच्यासाठी एवढी मेहनत घेऊन आणि उलट यांच्यावरच उडून चालले. मग काय यांचं पिंड पाडायचं का यांच्या आईच्याकडे पाय घालायचं? 1.5 महिने सांभाळलं म्हटलं तर नवले बघा. मग तुम्हाला सांगतो ना, घरी जर गेलो का रात्रीचं 11 वाजता बायको म्हणत असेल कशाला आले आई घाला येऊच नका. काय म्हणली बायको एक दिवशी मला, येऊच नका. तहसीलदार बाईचा फोन मला एक दिवशी 10:30 आला. म्हणली मामा तुम्ही जशी असेल तशी आहे. आता मी काय केलं, बरमुडे होतो. बायकोला म्हणलं गाडीची चावी आणि बरमुड्यावरच मी गेलो तहसीलदार, फक्त पांढरा शर्ट. बाई म्हणलं तुम्ही अशी का आली? म्हणलं मॅडम तुम्ही सांगितलं जशी असेल तशी आहे. गेलो. ते म्हणले काही नाही, फक्त 150 लोक आले, त्यांना जेवणाचं आता रात्रीचं 10:30 वाजता कुठून आणायचं जेवण? झकणे मारली. एक आचार्य बघितला, घरातून तांदूळ आणले 5 किलो. आता माझं किराणा दुकान आहे पुढं इथं समोर. आता 2 महिने झाले चालू केले. पोराला म्हणलं डाळ दे आणि मी ते रात्रीचं बाथरूम करून त्यांना घातलं. इमानदारीची लोक नाही ती. त्यांची इकडे ना 5,000 रुपयासाठी खून करतात. आता माझा जावं तिथंच आहे, मिलिटरी ऑफिसर कुठं मध्य प्रदेशला महार बटालियनमध्ये. ते म्हणतो मामा ही लोक लई मी माधवच होते, ती 5,000 रुपयासाठी खून करून टाकत समोर. तुमच्याकडे 5,000 पैसे मोजताना जर पाहिलं ना कोणी तरी तुमचा कार्यक्रम केला समजायचं. 5,000 रुपयासाठी लोक लई डेंजर म्हणलं. नेमकं तुम्हाला त्यांची ड्युटी लागली म्हणलं सांग. आपले लोक आहेत ना, फक्त 1 घंटा उन्हात चाललं, ते 6 घंटे उन्हात चाललं तरी काय होत नाही. रखरखचं ऊन असू दे ते चालणारच. आपले लोक नाही चालत. आपलं 1 घंट्यात लगेच झाडाखाली जाऊन बसणार, 5 घंटे चालतं. तेवढं टायमिंग नाही. आता त्यांचं काय म्हणणं आहे का मला काल रात्री तांदूळ मिळालं, ते पण चिळं आलं म्हणे, वास मारत होता. आणि सकाळी चाय वगैरे काय नाही. आत्ता तो 1-2-1.5 तास अगोदर जेवण आलं होतं 2 तास. हा मग बरोबर आहे ना. आता हे जी लोक आलेत ना, यांचं एक ठेकेदारी याच्यात असं बघा. मला वाटतं एक दिसतो याच्यात बिन केलेला. हे ठेकेदार हे घेऊन येते त्यांची लोक सोडवायला. ते ठेकेदाराचं काम आहे ना, त्या माणसाला जेवण अन्न बुवा 4 घंटे 5 घंट्याचं जेवण आणून द्यायला पाहिजे. ते ठेकेदारचं काम आहे. आता आमच्या आळकोटे ग्रामपंचायत 600 रुपये घेतले म्हणतात. 600 रुपये ट्रेनची घेतली. आमच्याकडे आम्ही पदर घातले आम्ही पैसे. मी शिपाई असून माझे 2,000 रुपये घेतले आतापर्यंत. काय करतं मग ऐन टायमाला चला भाऊ. पण ते राकस आला आम्हाला माहिती का, ज्या दिवशी आम्ही त्यांना सोडायला गेलो का, ते ट्रेनमध्ये बसले मस्तपैकी. ट्रेन चालू झालं की महाराष्ट्र मुर्दाबाद ते राग आला. बाकी काय आमच्या मॅडमनं म्हणलं बघा, शिव मॅडम बघा खाऊन उलटली लोक. ट्रेन तर जागेवर उभे असते ना आणि आपल्यासारखं तिथं असतं, एकाला तरी कान फोडायला असतं. काय मारलं असतं, कारण ट्रेन चालू झाली ना, मग कोण चढणार आहे? अशी निबर जोड अशी गाडी भरायची कुठं तुला मध्य निबर चोपर काढायची. आता बघा गुतलेले कसे असं किळवानी बोलतात. आणि मराठी माणसाचं काय चुकतं माहिती आहे का, तो भावनिकलाय हो. नाही आता यांच्याकडे बघ, अहो दादा कालपासून असं दादाने आय घालायची गप खिशात हात घालाय बघ